हे ठरवणारी निवडणूक आहे। मित्रांनो, मागील 5 वर्षापूर्वी याच अजित पवारने एक चूक केली की मी डॉक्टर कोल्ह्यांना माझ्या घरी मुंबईमध्ये बोलवलं आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली। मला असं वाटलं होतं की उमेदवार म्हणून, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती त्या ठिकाणी करेल। परंतु मी चुकलो, मी त्याच्यामध्ये अपयशी ठरलो। मला ती चूक मान्य आहे। आता चूक सुधारा। उद्याच्या 13 तारखेला शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा या 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया। मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्याल। इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींना मी सांगेन, इथं भाजप आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, रासप आहे, आरपी आहे, जे कोणी आमचे घटक पक्ष आहेत ते सर्व सन्माननीय पदाधिकारी स्टेजवर आहेत। दिवस फक्त कमी राहिलेले, काही तासच राहिलेले। प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये मतदान चांगल्या प्रकारे कसं होईल, महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी कसा होईल, माझ्या खेड राजगुरुनगर परिसरामध्ये आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना लीड कसं मिळेल याचा मात्र प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि समोर बसणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी त्यांना प्रतिसाद देखील दिला पाहिजे, व्यापारी बंधूंनी प्रतिसाद दिला पाहिजे। मी आपल्याला शब्द देतो की हे सगळं करत असताना तुमच्या भागातला जो कलमोडीचा प्रश्न आहे त्याबद्दल दिलीपराव वळसे पाटील, दिलीपराव मोहिते पाटील आणि अजित पवार तिघजण बसून त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे। तुमच्याही जी तालुक्यातली गावं ही कशी ओलिताखाली येतील ही जबाबदारी माझी, त्याचबरोबर आंबेगावलाही कशी मदत होईल ती जबाबदारी माझी। देवेंद्र फडणवीस या खात्याचे जलसंपदा मंत्री आहे, मी स्वतः तुमचा अर्थमंत्री आहे। त्याच्यावर जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांची मान्यता घेऊन माझ्या विभागाकडनं त्याला निधी देऊन बरेच वर्षाचं जे आपलं प्रलंबित राहिलेलं काम आहे ते पण काम आपण हातानिराळा करू, ते मार्गी लावू, हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो। मित्रांनो, दुसरं म्हणजे 72च्या दुष्काळामध्ये 4 क्रमांकचा कालवा झाला।